कारण का जेनझी आणि ह्या देशाच्या युवकांनी, ह्या देशाच्या तरुणांनी, ह्या देशाच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं की लोकशाही अजून जिवंत आहे. आणि म्हणून सगळ्या जेनझी आणि युवकांसाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. या हुकुमशाहीच्या पूर्ण वातावरणात, या तानाशाहीच्या वातावरणात जर कोणी दाखवून दिलं असेल की आमचे विचार अजून संविधानाशी मिळतात, आमचे विचार अजून गांधी, शाहू फुले, आंबेडकर महाराजांशी मिळतात, आमचे विचार अजून लोकशाहीची जुळतात, ते आपल्या देशाचे युवक आणि तरुण विद्यार्थी आहेत. तुम्ही आमची श्रद्धा पुन्हा एकदा लोकशाहीमध्ये जिवंत ठेवली. या देशाच्या लोकशाहीला कोणी हात लावू शकत नाही हे या तरुणांनी दाखवून दिलं. म्हणून त्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करते. जेवढे जंतर मंतर आणि देशभरात जेवढ्या तरुणांनी ह्या आंदोलनात सहभाग नोंदवला किंवा जेवढ्या तरुणांना या हुकुमशाही सरकारने ज्या तरुणांवर पेलेट गन त्या ठिकाणी ठोकल्या, ज्यांच्यावर लाठीचार्ज केला, ज्यांच्यावर टिअर गॅस सोडला, पण तरीही आमचा तरुण झुकला नाही, विद्यार्थी झुकला नाही. त्या उलट जिकडे वॉटर कॅनन युवकांवर पसरवले तिथे तरुण जेनझी नाचायला लागले. जिथे बॅरिकेड टाकले तिकडे जेनझी त्या बॅरिकेडचे रोलर कोस्टर बनवले. आणि जिथे लाठीचार्ज करायला पोलीस आले तिथे तरुण उभं राहून जनगण मन गायले आणि पोलीस तिथे फ्रीज झाले. ह्या प्रकारचं आंदोलन ह्या देशाने पहिल्यांदा बघितलं, या सरकारने पहिल्यांदा बघितलं. देशाने अनेक असे आंदोलन बघितले, पण ह्या देशाचा डीएनए हा लोकशाही आणि संविधान मानणारा आहे हे तुम्ही दाखवून दिलं. कितीही हुकुमशाही असू दे, कितीही तानाशाही असू देत, माझ्या देशाच्या लोकशाहीला कोणी आच लावू देणार नाही हे तुम्ही त्या ठिकाणी दाखवून दिलं, सिद्ध केलं. हा देश अभिमानाने आज तुमच्याकडे पाहतोय, या देशाच्या जेनझीकडे पाहतोय की दुसरी स्वातंत्र्याची लढाई तुम्ही लढलात आणि ह्या देशाला कुठेतरी ह्या तानाशाहीच्या विळख्यातून लोकशाहीकडे परत नेण्याचा प्रयास तुम्ही करून दाखवलात. हुकुमशाहीला पण झुकावं लागलं आणि शिक्षा मंत्रीला या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला. पण गृहमंत्री ज्यांच्या ऑर्डरमुळे युवकांवर पेलेट गन टाकली किंवा टिअर गॅस टाकला, त्यांना हिम्मत नाही झाली की या देशाच्या सार्वभौम लोकशाहीचं प्रतीक, या देशाचं संसद पार्लमेंट ते समोर आलेच नाहीत शेवटपर्यंत. पंतप्रधान आले आणि या देशाचे गृहमंत्री आले. एकंदरीत त्यांना हिम्मत राहिली नाही तुमच्यामुळे आणि ते घाबरून गेले. कारण का एवढा मोठा भ्रष्टाचार पेपर लीक मध्ये झाला. आज तुम्ही सगळे इथे उपस्थित आहात. तुमच्या आई वडिलांनी लाखो पैसे, कोणी जमीन विकले, कोणी कर्ज घेतलाय आणि तुम्हाला शिकवतायत. तुम्ही कष्ट करून अभ्यास करता आणि एका रात्रीत पेपर लीक होतो आणि फक्त श्रीमंत लोक ते घेतात आणि जे सिस्टम मधले किडे आहेत तो पेपर विकत घेतात आणि तुमचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. म्हणून या 23 जणांना त्यांचा जीव द्यावा लागला, म्हणून या 23 जणांना आत्महत्या करावी लागली. या गोष्टींना मी श्रद्धांजली अर्पित करते आणि ज्यांनी तो पेपर लीक केला त्यांचा निषेध या ठिकाणी करते. कुठे नीटचा पेपर 40 लाख, कुठे इंजिनिअरिंगचा पेपर 20 लाख, कुठे यूपीएससीचा पेपर 15 लाख. पण आता ती करण्याची कोणाला हिम्मत येणार नाही तुमच्या जोश आणि तुमच्या उत्साहामुळे. म्हणून या जेनझीच्या समोर मी नतमस्तक होते, या देशाच्या समोर मी नतमस्तक होते, या देशाच्या लोकशाही आणि संविधानाच्या समोर, या देशाच्या जनतेच्या समोर मी नतमस्तक होते. आणि ह्या ठिकाणी आपण सगळे आलात. आता आपण पहिले वंदे मातरम घेऊयात आणि मग आपलं राष्ट्रगीत त्या ठिकाणी जनगण मन घेऊयात. पण ही आपली सुरुवात आहे. ये तो सिर्फ झांकी थी, पूरा शो अभी बाकी है. आणि म्हणून यापुढे पण आपण ह्याच पद्धतीत लढत राहूया जोपर्यंत हा सत्तेचा विषय नाहीये बळवंत दादा, हा लोकशाहीचा विषय आहे. आणि जर असं होत असेल तर ते भ्रष्ट सरकार दूर करणं हे गरजेचं आहे. आणि आता ती हिम्मत सगळ्यांना मिळाली आहे, म्हणून हिमतीने आपण लढूया. मी नेहमी एक शेर बोलत असते, पण ती शायरी मला आज म्हणजे ह्या सगळ्या प्रोटेस्ट मध्ये जास्त महत्वाची लागली की अभी जिसका खून न खौला, अभी जिसका खून न खौला, खून नहीं वो पानी है, और वो जो इस देश के काम ना आए वो बेकार जवानी है. म्हणून तुमच्या सगळ्यांना सलाम करते आणि ह्यापुढे आपण वंदे मातरम ह्या ठिकाणी घेऊया.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.